एकत्रे बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी बघूया। अजित पवार यांचे पुण्यातील निकटवर्तीय राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। हगवणे यांची सून वैष्णवी हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली। आता मयत वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल समोर आलेला आहे। त्यामध्ये वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याचं समोर आलंय। नेमका हाच आरोप वैष्णवी यांच्या कुटुंबियांनी देखील केलेला होता। तर वैष्णवी यांच्या मृतदेहावरती देखील बेदम मारहाण झाल्याचे व्रण अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांची वैष्णवी सोबत काही बरं वाईट केलं होतं का असा प्रश्न आता विचारला जातोय। पोलिसांना आता या प्रकरणाचा मारहाणीच्या दृष्टीने सुद्धा तपास करावा लागणार आहे आणि या प्रकरणी पती, सासू आणि नणंदेला अटक झालेली आहे। दरम्यान सासरे आणि दीर हे सध्या फरार आहेत। दरम्यान एकीकडे आरोपींचा शोध सुरू असताना दुसरीकडे पोलीस राजेंद्र हगवणे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। पोलिसांनी हगवणे यांच्याकडे असलेली फॉर्च्युनर कार जप्त केलेली आहे। MH14 KU 2002 हा फॉर्च्युनर गाडीचा नंबर आहे। 20 वर्षात तिला कधी हातात एका बोटाने हे केलं नाही, पण आज तिचे मी ज्या दिवशी डेड बॉडी पाहिली तर तिला खालून वर अशी एक जागा ठेवली नव्हती की तिचं काळी निळी करून टाकली होती तिला। मला लग्न हे करताना माझ्याकडे 51 तोळ्याची मागणी केली, ही मूळ चांदीची भांडीची मागणी केली, फॉर्च्युनर गाडीची मागणी केली। मी MG हेक्टर गाडी बुक केलेली 25 लाखाची। मला ते पाहुणे साखरपुडा झाल्यानंतर मला ते पाहुणे असं म्हणले की मला ती MG हेक्टर नको आहे, मला फॉर्च्युनरच पाहिजे। मी फॉर्च्युनर गाडी पण 4 दिवसात लग्नाला मांडायची म्हणून ती पण घेतली। त्या सगळ्या वस्तू दिल्या। तिच्या परपंचासाठी मी तिचे स्वतः तिच्या नंदेचे पाय धरले, तिच्या सासूचे पाय धरले, तिच्या नवऱ्याचे पाय धरले, जावयाचे मी धरलेत पाय। आता 2 महिन्यापूर्वी साहेब तिला एवढी मारली, एवढी मारत आणली साहेब। ही ताळून सोडून दिली। त्यावेळेस ते दोघं होते, त्या दोघी सोडायला आले। दोघींच्या बघा कोपऱ्यात मी पाय धरले। माझ्या मुलीचं अवघड आहे, अल्लड आहे, 20-21 वर्षाची काय होती सर। मी त्याचे पाय धरून माफी मागत होतो। दादा 1 तास लग्नाला थांबले होते आणि ज्या वेळेस लग्न लागायचे त्यांना आशीर्वाद द्यायला आले दादा, त्यावेळी दादा स्वतः म्हणले होते की राजाभाऊंको बोट करून यांनी मागितली का तुम्ही दिली। गाडी फॉर्च्युनर गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली, हे दादांचं वाक्य त्यावेळेस। खूप टॉर्चर करत होते, पण तिने आम्हाला नवीन नवीन काहीच सांगितलं नाही। ज्यावेळेस गौरी मागितल्या त्याच्यानंतर ती थोडे दिवसांनी यायची, म्हणायची पैसे मागितले ते, कधी सासूने मागितले म्हणायची, कधी नवऱ्याने मागितले म्हणायची, कधी नंदेचं नाव घ्यायची। असे दरवेळेस म्हणायची पप्पांना सांग तू द्यायला। मग मी यांना सांगायची दीदी रडती आहो, तिला खूप त्रास होतोय, पण तिच्या संसारासाठी आम्ही तिला देत गेलो। अजितदादांना एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा या सगळ्या आरोपींना द्या, म्हणजे त्या एकट्याला नाही, त्या सगळ्या घराला। आणि असा न्याय या मुलीला मिळाला पाहिजे की परत कोणी ही कोणालाच ही वेळ यायला नाही पाहिजे। जरी तो नेता असला, काही असला, तरी तुम्ही त्याची पाठराखण करता उपयोगी नाहीये। आज तुम्ही त्या मुलीला, आज तुम्ही लाडकी बहीण म्हणून जे तुम्ही योजना लाभवताय, सगळं करताय, ह्याच्या कुठेतरी या मुलीच्या पाठीशी उभे राहा। आमचं हेच म्हणणं आहे, आमच्या मुलीला न्याय पाहिजेच, म्हणजे पाहिजे। शिक्षा, फाशीची शिक्षा, हेच मला म्हणायचं। आमच्या मुलीला घालवली, नातीला माझ्या ना त्याला बी घालवा, हेच माझं म्हणणं आहे। त्याला सोडू नका, त्याला फाशीच द्या। माझी अजितदादांना एक त्यांची लाडकी बहीण या हक्काने एकच विनंती राहते की आई वडिलांनी तर हाताच्या पोळाप्रमाणे मुलींना जपावं आणि नराधमांनी त्यांचा जीव घ्यावा, अयोग्यच आहे। आज त्यांनी त्यांची मुलगी गमावली आहे, आज त्यांना अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे दुःख राहील। माझी अजितदादांना अगदी कळकळून विनंती आहे की खरंच त्या नराधमांना तुम्ही सोडू नका। दरम्यान वैष्णवी हगवणेची मैत्रिणीसोबतचं चॅट आणि ऑडिओ क्लिप सध्या समोर आली। यामध्ये आपण लग्न करून चूक केल्याचं वैष्णवी आपल्या मैत्रिणीला सांगते।
मला म्हणते पिंकी ताई की म्हणे तुझ्या आता इकडे सगळीकडे तुझी बदनामी करते, तू केलंय जे नाही केलं ते सगळं सांगते म्हणली आत्तापर्यंत घरी. म्हणजे कुठे इकडे वाकडला, माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू, असं तसं म्हणे, तू फालतू आहे, तू घाणेरडी आहे. आणि घाण शिव्या द्यायला लागली, पप्पांना काही पण बोलायला लागली, मम्मीला काही पण बोलायला लागली. नुसतं अगं लय गं काय सांगू तुला. मग अशी पप्पा आणि मम्मी बसले होते म्हणून मला काही बोलता आलं नाही नीट तुझ्याशी. दाजी बघत होते मला मारताना आणि त्यानंतर त्यांनी पण माझ्यावर हात उचललं आणि हे त्यांनाही खरं वाटलेलं आहे. त्यामुळे मी ठरवलं की मी डिवोर्स देणार आहे त्या माणसाला. आणि मी सांगितले पप्पांना पण. पप्पा म्हटले आपण करू ह्याच्यावर विचार म्हणून आपण ते आल्यावर. काही लोकांचं म्हणणं पडतंय की ती हत्या झाली आहे, ती सुसाईड नाही आहे. 24 वर्षाची मुलगी. आणि मला खूप मला दुःख होतं की या कुटुंबानी काँग्रेसच्या विचारात 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांवर काम केलेलं कुटुंब. मी त्या कुटुंबाला ओळखते. त्यामुळे मला विश्वासच बसत नाही आहे की बापरे, ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते. म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला. अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो, अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललाय? आणि एक नाही 2-2 सुनांवर. तर आपल्यासोबत रुपाली चाकणकर आहेत, त्यांच्याशी बोलूया. रुपालीताई, आपण बघतोय ज्या पद्धतीने वैष्णवीच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया येते, तुमची काय प्रतिक्रिया यावर? पण यामध्ये जी घटना घडली ती अत्यंत लाजिरवाणी दुर्दैवी घटना आहे. आणि खऱ्या अर्थाने आजच्या आपण ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारसरणीला म्हणतोय, किंवा एकीकडे चांद्रयान यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करत असताना तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजही अशा पद्धतीने एक विकृतीची लोक राहतात, तर त्याचा मी जाहीर निषेध करते. यापूर्वी या कुटुंबियांच्याच घरातल्या व्यक्तीने, म्हणजे आता खरंच थोडं स्पष्टपणेच बोलावं लागणार आहे, यामध्ये त्यांच्या मुलीनेच तक्रार दाखल केली होती. तर ती तक्रार असे मला असं वाटतं त्याच्या कुटुंबामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद होता. त्या कुटुंबात मुलीने भाऊ आणि भाऊजाईच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळेस आमच्याकडे आलेली तक्रार ही संबंधित पोलीस स्टेशनला दिली होती. पोलिसांना सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी कुटुंबाला बोलून घेतलं होतं, त्यांचं काउन्सिलिंग केलं होतं आणि हा कौटुंबिक वादाचा विषय होता. तर त्याच्यामध्ये आपण सामोपचाराने जातो, म्हणजे समुपदेशन होणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काउन्सिलिंग करतो आणि हा कुटुंबातला वाद मिटावा यासाठी त्या पद्धतीचा प्रयत्न आयोगाच्या माध्यमातून झाला आणि त्यावेळेस पोलिसांनी देखील काउन्सिलिंग करून हा वाद मिटवला होता. त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नव्हती. दुर्दैवाने वैष्णवीने ज्या पद्धतीने शेवट केलाय आयुष्याचा, तर त्या अगोदर किमान एकदा तरी तिने कोणाची मदत घेणं किंवा माहेरच्या लोकांनी तरी कळवलं असतं, किंवा आपण त्याच्यामध्ये संबंधितांना त्या पद्धतीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असतं. तर कुठे काउन्सिलिंग करणं, कायद्याचा आधार घेणं. आणि यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना होतात की माहेरवरून हुंड्यासाठी किंवा त्याचा तकादा लावला जातो आणि बऱ्याच वेळा हे आयुष्य संपवणार. पण इतकं मोलाचं आपलं आयुष्य आहे, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी बरेच पर्याय असतात. पण लहान बाळ बरोबर असताना असं शेवटचं टोक वैष्णवीने नको उचलायला होतं. पण याच्यामध्ये आम्ही राज्य महिला आयोगाकडून सुमोटो दाखल केलं. या केसमध्ये सुमोटो दाखल करून संबंधित पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की यामध्ये कडक कारवाई तर झालीच पाहिजे, पण इथून पुढे ह्या अशा घटना घडू नयेत. बाहेर एक वैचारिक भूमिका दाखवायची, एक राजकीय प्रतिमा दाखवायची आणि आतमधून इतकी मोठ्या प्रमाणातली विकृती आहे, तर ती विकृती टेचायची आहे. त्याच्यामुळे याच्या विरोधात कारवाई होईल. राज्य महिला आयोग याच्यासाठी पाठपुरावा करत आहे. बरं, रुपालीताई, वैष्णवीच्या जे नातेवाईक आहेत तिच्या घरच्यांनी अशा प्रकारे आरोप केला की तिला मारहाण करण्यात येत होती. तसंच हुंड्यामध्ये बऱ्याच गोष्टी मागितलेल्या होत्या, एक गाडी असेल किंवा चांदीची भांडी, अशा प्रकारचा आरोप तिच्या घरातल्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये हे बघा, हुंड्याच्या विरोधातला कायदा आहे. आम्ही कायम सांगतो की जसा बालविवाहाच्या विरोधातला कायदा आहे, हुंडा विरोधी कायदा आहेत आणि गर्भनिधन चाचणीच्या विरोधातला सुद्धा कायदा आहे. हुंडा देऊ नका आणि हुंडा घेऊ नका. ज्यावेळेस हुंडा मागितला जातो ना, तर त्या लोकांना हुंडा नाही भीक द्या, कारण की त्यांना मुलगी नको असते, भीक हवी असते. मग आपली मानसिकता कुठे? जर कायदा असून सुद्धा आपण हुंड्याचे पैसे का देतो? किंवा त्या समोरची लोक इतके घाणेरडे आणि लाचारासारखे पैसे मागत असतात, हुंड्यासाठी वस्तू मागत असतात आणि आपण सुद्धा त्यांची मानसिकता पूर्ण करण्यासाठी ते पैसे वगैरे हुंडा पुरवत राहतो. याच्या विरोधात कायद्याच्या चौकटीतूनच ही मानसिकता आहे. जिथे हुंडा मागितला जातो त्यांना मुलगी नको आहे, त्यांना हुंडा हवा असतो. ही विकृती आहे लोकांची. आणि त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की त्यांची हाव किती मोठी आहे, त्यांचं पोट भरणारं नाहीये.
त्यांची लालसा फार मोठी आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आपल्याला लढायचंय. कायद्याची चौकट आहे, कायद्याची भूमिका आहे, कायदा आहे, त्याच्यावरती गुन्हा सुद्धा नोंद होतो. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना आवर्जून सांगायचंय की जिथं कुठं अशा पद्धतीचा हुंडा मागितला जातो, हुंड्यासाठी बेटक्का मोडल्या जातात, हुंड्यासाठी लग्न मोडले जातात, तर ती विकृती आहे. त्या विकृतीच्या विरोधात लढा, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायला सांगा पोलिसांना. पोलीस कारवाई करतील. आणि आम्ही लढतोय याच्या विरोधात, बालविवाहाच्या विरोधात लढतोय, हुंडाबळीच्या विरोधात लढतोय, गर्भनिदान चाचणीच्या विरोधात लढतोय. कायद्याने आपल्याला संरक्षण दिलंय, कायद्याच्या माध्यमातून आपण जायला पाहिजे. सध्या आपण जो फोटो बघतोय त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते अजित पवार स्वतः वैष्णवीच्या लग्नामध्ये उपस्थित होते आणि हातामध्ये जर आपण बघितलं तर गाडीची आपल्याला किल्ली दिसते. प्रातिनिधिक किल्ली आहे ती, मात्र अजित पवारांनी स्वतः या लग्नाच्या वेळेला ही किल्ली दिल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. आपण बघितलं तो वैष्णवीच्या घरातल्यांनी आरोप केलेला होता की हुंड्यामध्ये गाडी मागितली होती, फॉर्च्युनर मागितली होती आणि हीच गाडीची किल्ली आपल्याला अजित पवार देताना दिसत आहेत. तर गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आधीची माहिती देत आहेत. गोविंद, आपण बघतोय खरं तर अजित पवार आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळतात आणि हातामध्ये किल्ली सुद्धा दिसते. अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा 28 एप्रिल 2023ला वैष्णवीचा विवाह सोहळा पार पडला, त्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती होते आणि अर्थातच राजेंद्र आगवणे हे अजित पवारांचे निकटवर्ती असल्यामुळे ते देखील स्वतः आले होते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या गाडीची किल्ली जेव्हा अजित पवारांनी दिली तेव्हाच त्यांनी विचारलं होतं की ही गाडी हुंड्यात घेतली का. त्यामुळे अजित पवारांनी त्याच वेळेस संवेदनशीलपणा खरं तर दाखवला होता असं वैष्णवीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. मात्र त्यानंतरही वैष्णवीच्या सासरच्यांनी वेळोवेळा वैष्णवीचा छळ केला. केवळ फॉर्च्युनर गाडीच नाही तर 51 तोळे सोनं, 7 किलो वजनाची चांदी, एक गाडी, 1.5 लाखाचं महागडं घड्याळ, याशिवाय लग्न समारंभ जो अतिशय महागड्या वेडिंग डेस्टिनेशनला करण्यात आला, हे सगळं करण्यास त्यांनी भाग पाडलं. आणि त्यानंतरही 2 कोटी रुपये जमीन घेण्यासाठी 2 कोटी रुपयाची ते सातत्याने मागील काही महिन्यांपासून मागणी करत होते. आणि या सगळ्यामध्ये ते वैष्णवीचा शारीरिक मानसिक छळ करायचे अतिशय गंभीर आरोप अशा पद्धतीने झालेले आहेत. खरं तर घटनेला 6 दिवस होत आहेत, मात्र राजेंद्र आगवणे अजूनही पोलिसांना मिळू शकलेले नाही असंही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दुसरीकडे जर बघितलं तर आता या प्रकरणामध्ये जे अटक आहेत म्हणजे मयत वैष्णवीचा पती शशांक आगवणे, त्याची बहीण करिश्मा आगवणे आणि सासू जी आहे लता आगवणे, या तिघांनाही दुसऱ्यांदा पोलीस कस्टडीत घेण्यात आले आणि न्यायालयाने पुढचे 6 दिवस त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. खरं तर याआधी जेव्हा पोलीस कस्टडी मागितली होती ती तपासासाठी मागितली होती, मात्र आता ज्या बाबी पुढे आलेल्या आहेत त्यामध्ये वैष्णवीला ती मृत्यू होण्यापूर्वी झालेली मारहाण आणि जे 2 आरोपी फरार आहेत म्हणजे राजेंद्र आगवणे हे कुठे असतील याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी जी आहे ती पोलीस कस्टडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आणि न्यायालयाने हे पोलीस कस्टडी वाढवून दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच पोलीस जे आहे ते गांभीर्याने या सगळ्या प्रकरणाचा तपास करताना दिसते. मात्र सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना जेव्हा वैष्णवीच्या मृतदेहावरच मारहाणीचे व्रण दिसले होते, खुणा दिसल्या होत्या, त्याच वेळेस त्यांनी राजेंद्र आगवणेला का अटक केली नाही? पोलिसांवर काही राजकीय दबाव आहे का? कारण की अशा पद्धतीचा आरोप वैष्णवीचे आई वडील करता आहेत की ते एका मोठ्या पक्षाचे मुळशी तालुक्याचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना पाठीशी घातलं जातंय का? त्यामुळे पोलिसांना त्या दिशेने आता तपास ची वेग जो आहे तो वाढवावा लागणार आहे. बावधन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केलेले आहेत, अधिकचे कलमही ते दाखल करतायत. मात्र 6 दिवस उलटून गेले तरीही 2 जे आरोपी आहेत राजेंद्र आगवणे आणि त्यांचा मोठा. निश्चित गोविंद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान वैष्णवी आगवणेच्या वडिलांनी जी माहिती दिली ती आपण सध्या बघतोय. आपण फोटोमध्ये बघतो की अजित पवार आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळतात आणि लग्नात अजितदादांच्या हस्तेच या कारची चावी सुद्धा दिली होती. जसं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं की कार मागितली होती, दरम्यान कार मागितली की त्यांनी दिली असं अजितदादांनी खोचकपणे विचारलेलं होतं असं सुद्धा वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलेलं आहे. दरम्यान या संदर्भातच वैष्णवीचे वडील काय म्हणतात आपण बघूया. दादा 1 तास लग्नाला थांबले होते आणि ज्या वेळेस लग्न लागायचं त्यांना आशीर्वाद द्यायला आले दादा, त्यावेळेस दादा स्वतः म्हणले होते की राजाभाऊंको बोट करून यांनी मागितली का तुम्ही दिली? गाडी फॉर्च्युनर गाडी यांनी मागितली का तुम्ही दिली?
हे दादांचं वाक्य त्यावेळेस. पुढची महत्वाची बातमी बघूया.